हॅलो एव्हरीवन. आज आपण शिकणार आहोत टाइप्स ऑफ की इन DBMS. आपण मागच्या व्हिडिओमध्ये व्हॉट इज द कन्स्ट्रेंटचे कोणकोणते टाईप आहेत आणि कन्स्ट्रेंट म्हणजेच काय हे शिकलो होतो. जर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज तुम्ही या चॅनेलला व्हिजिट करा. त्यात मी तुम्हाला पूर्णपणे मराठीत एक्सप्लेनेशन केलं आहे. तर चला पाहू. टाइप्स ऑफ कीज इन DBMS म्हणजेच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. की म्हणजे डेटाबेस टेबलमधील असा कॉलम किंवा कॉलम्सचा ग्रुप, जो एकतर कॉलम किंवा कॉलम्सचा ग्रुप जो रेकॉर्डला युनिकली आयडेंटिफाय करायला मदत करतो. म्हणजेच काय, की म्हणजेच आपला डेटाबेस असतो, करेक्ट. त्याच्यामध्ये आपलं कॉलम्स आपण तयार करतो, रो आणि कॉलम्स एकत्र होऊन आपला टेबल तयार होतो, करेक्ट. त्याच्यामध्ये कॉलम किंवा कॉलमचा ग्रुप जो असतो त्या रेकॉर्डला आयडेंटिफाय करायला मदत करतो. त्या म्हणजेच की मदत करतो की ते हा पर्टिक्युलर आय डीचा जो कॉलम आहे, की नेम हा नेमचाच कॉलम आहे, हे आयडेंटिफाय करायला कीज मदत करतात. कीज वापरून आपण डेटा युनिक, ऑर्गनाइज्ड आणि रिलेटेड ठेवू शकतो. चला पाहू कोणकोणत्या कीज आहेत ते. फर्स्ट, प्रायमरी की. प्रत्येक रेकॉर्डला युनिकली आयडेंटिफाय करते, ती म्हणजेच प्रायमरी की. युनिक प्लस नॉट नल असते. एका टेबलमध्ये फक्त एकच प्रायमरी की असते. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट टेबलमध्ये रोल नंबर. सेकंड की आहे कॅन्डिडेट की. कॅन्डिडेट की म्हणजेच काय, जे कॉलम्स प्रायमरी की बनू शकतात त्यांना कॅन्डिडेट की म्हणतात. यामध्ये एक प्रायमरी की सिलेक्ट केली जाते. त्यामध्ये प्रायमरी की म्हणजेच काय, एक युनिक की असते. युनिकली आयडेंटिफाय करते. ते युनिकली आपल्याला जे आयडेंटिफाय करायचं असतं त्याला आपण प्रायमरी की लावतो. यामध्ये एक प्रायमरी की सिलेक्ट केली जाते, म्हणजे जे युनिकली आयडेंटिफाय करतो त्याला सिलेक्ट केलं जातं. फॉर एक्झाम्पल, रोल नंबर, ईमेल ID दोन्ही युनिक असतील तर. कॅन्डिडेट कीमध्ये आपण जेव्हा कॅन्डिडेट की लावतो एक पर्टिक्युलर कॉलमला, तेव्हा यामध्ये प्रायमरी की सिलेक्टेड केली जाते. ओके. थर्ड आहे सुपर की. असा की जो रेकॉर्डला युनिकली आयडेंटिफाय करतो. कॅन्डिडेट कीपेक्षा जास्त ॲट्रिब्यूट्स असू शकतात. फॉर एक्झाम्पल, रोल नंबर आणि नेम हे दोन्ही कॉलम्स त्याच्यापेक्षा जास्त ॲट्रिब्यूट असू शकतात सुपर कीमध्ये विथ कम्पेअर्ड टू द कॅन्डिडेट की. ओके. फोर्थ, अल्टरनेट की. कॅन्डिडेट कीजमधून जो प्रायमरी की म्हणून सिलेक्ट होत नाही तो अल्टरनेट की मध्ये जातो. फॉर एक्झाम्पल, रोल नंबर प्रायमरी की असेल तर ईमेल हा प्रायमरी की नसणार, कारण एका टेबलमध्ये आपण ID अदरवाईज रोल नंबर दोन्हीपैकी एकच प्रायमरी की ठेवतो. जर रोल नंबर प्रायमरी असेल तर ईमेल काय प्रायमरी नसणार, म्हणजेच तो अल्टरनेट की असणार. दॅट इज अन अल्टरनेट की. फिफ्थ, कंपोजिट की. मग त्यालाच आपण कंपाऊंड की सुद्धा म्हणतो. दोन की किंवा जास्त कॉलम्स मिळून बनलेले की. जेव्हा एक कॉलम अलोन युनिक नसतो तेव्हा वापरतात. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट ID, कोर्स ID दोन्ही कॉलमसुद्धा युनिक असतात, युनिक नसतो तेव्हा वापरतात. म्हणजे स्टुडंट ID आणि कोर्स ID दॅट इज नॉट अ युनिक नाही आहे, ते वेगवेगळं आहे, तेव्हा आपण वापरतो कंपोजिट की. 6, फॉरेन की. एक टेबलचा कॉलम जो दुसऱ्या टेबलच्या प्रायमरी कीशी रेफर करतो, दोन टेबल्समध्ये रिलेशनशिप तयार करतो. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट टेबलमधील डिपार्टमेंट टेबलच्या डिपार्टमेंट IDशी रिलेटेड करतो. दॅट इज अन फॉरेन की. ओके. तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायला गेलं तर DBMS मध्ये कीज वापरून आपण रेकॉर्ड्स युनिकली ओळखतो आणि टेबल्समध्ये रिलेशनशिप तयार करतो. प्रायमरी की, कॅन्डिडेट की, सुपर की, अल्टरनेट की, कंपोजिट की आणि फॉरेन की
नॉट अन फॉरेन, फॉरगन की हे मुख्य टाईप्स आहेत कीजचे. जर तुम्हाला असंच दररोज नवनवीन शिकायचं असेल तर प्लीज या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन ठेवा, त्यामुळे तुम्हाला दररोज नवनवीन शिकायला मिळेल. थँक्यू.